आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे शेख जायद ग्रँड मॉस्क, जी अबुधाबीत आहे. फारच अप्रतिम आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू. ही एअरपोर्टपासून मला वाटतं साधारण 20-25 मिनटाचा ड्राईव्ह झाला आहे आणि तुम्ही बघू शकाल समोर फारच अप्रतिम आर्किटेक्चर असलेली ही मॉस्क आहे. तर आपण आता ही थोड्याच वेळात आत जाऊन बघू. ही जी मॉस्क आहे ही सर्व धर्मातल्या लोकांसाठी खुली आहे. असं नाही की फक्त ही मुस्लिम लोकांसाठीच आहे. तर तुम्ही कुठल्याही धर्मातले असाल तर ही मॉस्क बघायला येऊ शकतात. फक्त येताना काही ड्रेस कोडचे रिस्ट्रिक्शन आहेत. त्याचे मी फोटो टाकतो की कुठले ड्रेस कोड अलाउड आहेत, कुठले नाही अलाउड आहेत. ही मॉस्क बांधण्याचं जे स्वप्न आहे हे शेख जायद जे यांचे फॉर्मर प्रेसिडेंट्स आहेत त्यांचं हे स्वप्न होतं. ही मॉस्क बांधायला मला वाटतं 1996ला सुरुवात झाली आहे आणि ही कंप्लीट होईस्तोवर 2007 साल आलं. पण दुर्दैवाने तोपर्यंत शेख जायद नव्हते. त्यांचा मृत्यू जो आहे तो मला वाटतं 2004 साली झाला. मला महिना आठवत नाही, पण 2004 साली त्यांचा मृत्यू झाला आहे. या मॉस्कमधले शँडेलियर्स एवढे भव्य आहेत. जवळपास मला वाटतं ह्याची उंची 49 फूट आहे आणि 33 फुटाचं डायमीटर आहे. या मॉस्कमधलं हे जे कार्पेट आहे हे जगातलं सगळ्यात मोठं कार्पेट आहे. जवळपास 60,570 स्क्वेअर फीटचं कार्पेट आहे आणि हे एक इराणियन कंपनीने बनवलं आहे. आता मी तुमचा इथेच निरोप घेतो. ही अशी भव्य मॉस्क बघून मी आता माझा पुन्हा परतीचा प्रवास सुरू करतो आहे अमेरिकेसाठी. तर आज संध्याकाळचं माझं फ्लाईट आहे इथेच. तर ते फ्लाईट घेऊन मी शिकागोला पोचेन. तर हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. पण तुम्ही कधीही अबुधाबी किंवा दुबईला आलात तर ही मॉस्क नक्कीच व्हिजिट करा. आर्किटेक्चरचा फारच अप्रतिम एक उदाहरण आहे. एवढी सुंदर मॉस्क त्यांनी बांधली. चला तर मग आता भेटूया पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी.